Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। नामदेवराव ढसाळ हे काचेच्या बंगल्यात किंवा एसीत बसून लिहिणारे कवी नव्हते, तर ते आयुष्यभर रणांगणावर लढणारा कवी होते, असं प्रतिपादन ज्येष्ठ कविवर्य व समीक्षक प्राध्यापक केशव देशमुख यांनी राजगुरुनगर येथे केलं। पद्मश्री नामदेव ढसाळ जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राजगुरू शाखेतर्फे दिला जाणारा विविध वाङ्मय पुरस्कारांचा वितरण सोहळा प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। ते बोलताना पुढे म्हणाले की नामदेवराव ढसाळ हे कोणत्याही विद्यापीठाचे पदवीधर नव्हते, तर ते माणसाच्या विद्यापीठातील पदवीधर होते। ढसाळ हे जागतिक कवी होते। त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे म्हणजे नवोदित कवीसाठी महत्त्वाकांक्षी आहे, असंही ते बोलताना म्हणाले। या प्रसंगी धनाजी घोरपडे, सचिन शिंदे, किरण भास्कर, भारत सातपुते, संतोष गायकवाड, राजेंद्र माने यांना साहित्य पुरस्काराने सन्मानित केलं, तर पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग भोसले यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलं। यावेळी व्यासपीठावर व्याख्याते गुलाबराव वळसे, अरुण बोराडे, ॲडव्होकेट सतीश गोरडे, पुरुषोत्तम सदाफुले, DK वडगावकर व साहित्य परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष गाढवे प्रामुख्याने उपस्थित होते। श्रीमान लखन जाधव, धर्मनाथ पवळे, बाबा शिंदे यांनी संयोजन केलं, तर प्राध्यापक कविता राऊत यांनी सूत्रसंचलन केलं, तर श्रीमान मधुकर गिलबिले यांनी आभार प्रदर्शन केलं, अशी माहिती खेड शहर प्रतिनिधी यांनी दिली। आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात। मला वाटतं पुढे पुरस्कार जे आपण वितरण करणार आहोत आणि प्रत्येकाला ज्याची मनापासून आतुरता लागलेली आहे त्या वाङ्मयीन पुरस्कारांकडे आपण वळतो आहे। याच दरम्यान माननीय इंजिनियर शिवाजी चाळक यांचं देखील आगमन झालेलं आहे। मी सरांना विनंती करते की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे। माननीय शिवाजी चाळक यांना मी विनंती करते। महाराष्ट्र साहित्य परिषद चाळकवाडी आणि जवळपास दूरदूरच्या साहित्यिकांना ते 27-28 फेब्रुवारीला त्यांचं मोठं साहित्य संमेलन ते भरवतात। महाराष्ट्र राजभाषा दिन या संदर्भात त्यांचं कामही तितकंच मोठं आहे। मला वाटतं कोरड्या घशाचा ताळेबंद हा त्यांचा नुकताच झालेला प्रकाशित झालेला कविता संग्रह देखील आपल्याला परिचितच असेल। आपण वाङ्मयीन पुरस्कारांकडे वळत आहोत। पातीवरल्या बाया सचिन शिंदे यवतमाळ इथून आलेले आहेत। मी त्यांना विनंती करते की त्यांना नामदेव ढसाळ काव्य प्रतिभा पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे। राणी उमटले ठसे धुळ माखल्या पायांचे, राणी उमटले ठसे धुळ माखल्या पायांचे, भोग सरता सरेना पातीवरल्या बायांचे, खोल जिव्हाळ वेदना पायामध्ये सलतात, असं धारदारपणे आपल्या लेखणीमधून लिहिणारे सचिन शिंदे यांचा पुरस्कार वितरण सोहळा होतो आहे। सर्वांच्या मनापासून धन्यवाद। यानंतर जामिनावर सुटलेला काळा घोडा धनाजी घोरपडे, सांगलीवरून ते आलेले आहेत। पद्मश्री नामदेव ढसाळ काव्य प्रतिभा पुरस्काराने त्यांचाही सन्मान होतो आहे। कविता म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं, 2 ओळींमधल्या जागेचा विस्तीर्ण भूप्रदेश, जिथं दिसत नसतात अक्षर, फक्त गर्दीत फक्त उभ्या असतात अर्थांच्या अनेक शक्यता, असं निर्भीडपणे लिहिणारे धनाजी घोरपडे यांचा सत्कार होतो आहे। धन्यवाद। किरण भोसार नाशिकवरून आलेले आहेत। मी त्यांना विनंती करते
करते की आपण पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. एव्हाना सतत ठणकणारी त्यांची कॉन्क्रीट झालेली पाठ लहानग्या नातवाला पाठपोळी बसून खेतानाच्या गोड ओझ्याचे मात्र मोहरून येते मोरपूस फिरल्यासारखी किरण भवसार यांच्या काव्यसंग्रहाला पुरस्कार दिला जातोय. प्राध्यापक चंद्रकुमार नलगे ललित लेखन पुरस्कार रानफुलीचे दिवस संतोष आळंजकर छत्रपती संभाजीनगर येथून ते आलेले आहेत. रानफुलीचे दिवस या त्यांच्या ललित लेख संग्रहाला पुरस्कार दिला जातो आहे आणि मला वाटतं नुकताच त्यांचा कविता संग्रह देखील आलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करते की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. चला इकडे इकडे बघा. डॉक्टर आनंद यादव स्मृती प्रीत्यर्थ जो पुरस्कार दिला जातो आत्मकथनासाठी तो यावेळेस भारत सातपुते त्यांच्या जागरण या आत्मकथनासाठी त्यांना पुरस्कार दिला जातो आहे. लातूर वरून ते आलेले आहेत. माननीय भारत सातपुते यांना मान्यवरांनी सन्मानित करावं. सन्मान चिन्ह प्रमाणपत्र कैलासवासी शंकर पाटील स्मृती पुरस्कार जो कथा संग्रहासाठी दिला जातो. यावेळी मौनाचे कुलूप डॉक्टर राजेंद्र माने यांना हा पुरस्कार दिला जातोय. कैलासवासी शंकर पाटील स्मृती पुरस्कार कथा संग्रहासाठी मौनाचे कुलूप डॉक्टर राजेंद्र माने सातारावरून ते आलेले आहेत. डॉक्टर राजेंद्र माने यांचा सन्मान होतो आहे. सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला जात आहे. चला इकडे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती कादंबरी पुरस्कार सावड चंद्रकांत गावस गोव्यावरून ते आलेले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती कादंबरी पुरस्कार सावड या त्यांच्या कादंबरीसाठी पुरस्कार त्यांना दिला जातोय. वाङ्मय पुरस्कारानंतर इतर कार्यकर्तृत्व पुरस्कार दरवर्षी दिले जातात. कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण सेवा पुरस्कार प्राचार्य पांडुरंग भोसले. जीवन गौरव पुरस्कार त्यांना दिला जातो आहे. प्राचार्य पांडुरंग भोसले कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण सेवा पुरस्कार. डॉक्टर पांडुरंग भोसले यांचं पुस्तक आहे नामदेव ढसा आणि हडावळ. हे सरांनी लिहिलेलं आहे, संपादित केले त्यांनी हे पुस्तक. त्यानंतर स्वर्गीय सिंधुताई सपकाळ सामाजिक सेवा पुरस्कार माननीय बाळासाहेब सांडभोर सर यांना मी विनंती करते की आपण स्वर्गीय सिंधुताई सपकाळ सामाजिक सेवा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यायचं आहे. राजगुरुनगर सोशल फाउंडेशनचे ते सर्व आहेत. त्यांचं सामाजिक कामही खूप मोलाचं आहे. त्याचबरोबर हुतात्मा राजगुरू महाविद्यालयावर ते संचालक म्हणून काम करत आहे. वृक्षमित्र पुरस्कार माननीय राजन जांभळे सर यांना मी विनंती करते की आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. माननीय
नानासाहेब सांगोर सर राजन जांभळे यांचा पुरस्कार स्वीकारत आहेत. युवा रत्न पुरस्कार माननीय अतुल गारडी. माननीय अतुल गारडी सर यांना मी विनंती करते की आपण युवा रत्न पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. वीरपत्नी देशसेवक पुरस्कार माननीय सुनंदा थिगडे ताईंना मी विनंती करते की आपण आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. वीरपत्नी देशसेवक पुरस्कार त्यांना दिला जातोय माननीय सुनंदाताई थिगडे. कैलासवासी नानासाहेब बोर्डे स्मृती विद्यार्थ संस्थात्मक पुरस्कार दिले जातात. खरं तर पाचोळा होऊन उडू जाऊ शकणाऱ्या अनेक कोवळ्या पर्णांना हक्काचं झाड देणाऱ्या कित्येक सेवाभावी संस्था परमेश्वराला लाजवेल असंही काम करत असतात. अशा संस्थात्मक पुरस्कारासाठी लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पुणे संस्थापक महेंद्र भारती यांना मी विनंती करते की आपण हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. कैलासवासी नानासाहेब बोर्डे स्मृती विद्यार्थ हा पुरस्कार त्यांना दिला जातोय. दर महिन्याला ते एक संमेलन घेत असतात. त्यांचं काम खरंच मोठं आहे. पद्मश्री नामदेव ढसाळ ग्राहक सेवा पुरस्कार ग्राहक कल्याण फाउंडेशन जुन्नर केडी सरोदे आणि माननीय वंदना वागचौरे मॅडम या दोघांनाही मी विनंती करते की आपण पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. पद्मश्री नामदेव ढसाळ ग्राहक सेवा पुरस्कार ग्राहक कल्याण मंडळ फाउंडेशन जुन्नर केडी सरोदे आणि वंदना वागचौरे मॅडम यांना दिला जातोय. पद्मश्री नामदेव ढसाळ आदर्श सरपंच पुरस्कार पद्मश्री नामदेव ढसाळ आदर्श सरपंच पुरस्कार माननीय आनंदजी वावळ वळती येथून ते आलेले आहेत. माननीय आनंदजी वावळ सर यांना मी विनंती करते की आपण पुरस्कार स्वीकारायचा आहे. इकडे मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण आसनस्थ व्हावं. आज ज्या पुरस्कारार्थी जे आहेत ज्यांना पुरस्काराने सन्मानित केलं आहे त्यामध्ये सचिन शिंदे यांना मी विनंती करते की आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करायचं आहे. माननीय सचिन शिंदे. सर्वप्रथम पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. आज महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर यांच्या वतीनं आयोजित पद्मश्री नामदेव ढसाळ पुरस्कार त्याचबरोबर नानासाहेब कोरडे प्रतिष्ठानचे पुरस्कार आपल्या या मसापच्या राजगुरू नगर कार्यालयाच्या वतीने संपन्न होत आहेत, देण्यात येत आहेत. या पुरस्काराच्या वतीनं आज राजगुरुनगरमध्ये येण्याचा योग आला. देशमुख सर असतील, मामाश्री असतील आणि काही परिचित अपरिचित मंडळींना सुद्धा आज इथं भेटण्याचा योग आला. सर्वप्रथम या पुरस्कारासाठी पातीवरल्या बाया या संग्रहाची आपण दखल घेतली त्याबद्दल मी सर्वप्रथम संतोषजी गाडवे सरांचं आणि त्यांच्या टीमचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. तसं पाहायला जर गेलं अनेक पुरस्कार मिळतात, परंतु पुरस्काराबद्दल आपण बोललात अनेक पुरस्कार मिळतात, पण काहीच असे महाराष्ट्रामध्ये पुरस्कार आहेत ज्यासाठी साहित्यिक
आसुसलेला असतो असं मला वाटतं. आणि त्या अनुषंगानं ज्या साहित्यिकाचं साहित्य दर्जेदार आहे त्यांना निश्चितच पुरस्कार मिळतो. माझ्याबरोबर माझे सहकारी आहेत, घोरपडे सर आहेत, भाऊसार सर आहेत, आळजकर सर आहेत, अर्जुन सातपुते सर पुढे बसले, माने सर आहेत. यांचंही मनपूर्वक मी अभिनंदन करतो. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा हा राजगुरुनगरचा पद्मश्री नामदेव ढसाळ हा पुरस्कार आज पातीवरल्या बाया या संग्रहाला आपण प्रदान केला. मी माझं सौभाग्य समजतो की मला एवढ्या मोठ्या महामानवाच्या नावानं आज हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि मनोगत व्यक्त करण्यापेक्षा मी एक कविता म्हणतो. एक शीर्षक कविता पातीवरल्या बाया या नावाची मी सादर करतो. पातीवरल्या बाया तुडवतात रानवाट दुःखाची, सरत्यानं तासावर पेरतात स्वप्न हिरवी पहाट उगवण्यासाठी. पातीवरल्या बाया जुमानत नाहीत वादळ वाऱ्याला, पातीवरल्या बाया जुमानत नाहीत वादळ वाऱ्याला, तापणाऱ्या सूर्याला. आयुष्य बोनसाय होऊ नये म्हणून पदर खोचून कमरेला, निबिड काळोखाला भिडतात या पातीवरल्या बाया. पातीवरल्या बाया दुःखाचा आवंढा गिळून शिरतात रानात, झुरतात मनात. पातीवरल्या बाया दुःखाचा आवंढा गिळून शिरतात रानात, झुरतात मनात. वेदनेच्या खपल्या काढत उघडी करतात जखम दुखडी एकमेकींपुढे. पातीवरल्या बायांना नसतेच तमा लखलखणाऱ्या विजांची, पातीवरल्या बायांना नसतेच तमा लखलखणाऱ्या विजांची, गडगडणाऱ्या ढगांची, कोसळणाऱ्या धारांची, वाहणाऱ्या पुराची. खुरप्याच्या संगतीनं भिजल्या कायनं पात खेचत येतात त्या लांब लचक धुऱ्यापर्यंत. पातीवरल्या बाया घाम मुरवतात सावकाराच्या मातीत, पातीवरल्या बाया घाम मुरवतात सावकाराच्या मातीत. उगवून आलेल्या पिकाला सांभाळतात पोटच्या गोळ्यासारखं, सावकाराचं भरलं घर पाहून हरपून जातात या मनोमन पातीवरल्या बाया. पातीवरल्या बाया करतात गुत्ते सोयाबीन गहू हरभऱ्यांची, पातीवरल्या बाया करतात गुत्ते सोयाबीन गहू हरभऱ्यांचे. वाहतात ओझे दुःख भरल्या पुतळ्यांचे, मावळतीच्या सूर्याला सलाम ठोकून, मावळतीच्या सूर्याला सलाम ठोकून लगबगीनं लागतात परतीच्या वाटेला. रानात गेलेल्या गाईवानी वासराच्या ओढीनं या पातीवरल्या बाया, या पातीवरल्या बाया. खूप खूप धन्यवाद. आज पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील तमाम साहित्यिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा राजगुरुनगरचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि व्यासपीठाची रजा घेतो. भारत सातपुते यांना मी विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. मनोगतापेक्षा कविता ऐकायला आम्हाला आवडेल. धन्यवाद. ज्यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न होतोय ते महाराष्ट्रातले मोठे समीक्षक आहेत, कवी आहेत आणि त्याहीपेक्षा साहित्यिकामध्ये वागणारे ती चांगले माणूस आहे असे डॉक्टर केशव देशमुख सर. मला एक चांगलं वातावरण इथं जाणवलं काय की महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वेगवेगळ्या शाखांचे पदाधिकारी आज इथे एकत्रित आहेत. हे अतिशय कौतुकास्पद आहे. मित्रो, वय 62, संख्येच्या दृष्टीनं मी 60 पुस्तकं लिहिली आणि आज 78वा पुरस्कार इथे निश्चित होता. पैसे न मागितलेले
लेखकाला न लुटलेले असे अनेक पुरस्कार मी नाकारलेले आहेत. फक्त एक 2 प्रश्न समोर ठेवतो आणि 4 ओळी म्हणून थांबतो. असं झालंय का की लेखकांचं आणि शेतकऱ्यांचं दुःख सारखंच आहे? शेतकऱ्यांना जसा व्यापारी लुटतो तसं लेखकांना हल्ली प्रकाशक वगैरे जे आहेत ते काय करतायत हे. आणि पुस्तकांचा बाजार चाललाय हो का? 100 रुपयाचं पुस्तक हल्ली 10 रुपयाला का मागू लागले? हे कुठल्या पावत्या चालल्या? कुठल्या अनुदानाची लूट चालली आहे? असा आहे इकडे बाजार. असो, जागरण हे माझं आत्मचरित्र या वर्षामध्ये त्याला मिळालेला 11वा पुरस्कार आज आहे. मी शिक्षक म्हणून 3 गोष्टीच्या विरोधात आयुष्य काढलं. 1 व्यसनाच्या विरोधात काढलं, 2 भ्रष्टाचाराच्या विरोधात काढलं आणि 3 कॉपीच्या विरोधात काढलं. शिक्षकांच्या समोर आम्ही व्यसन करावं का या विरुद्धचा तो माझा संघर्ष आहे. मी कधी कधी असं लिहिलं त्या पुस्तकात की देवळामध्ये ताटवाटी ठेवून लग्न न झालेल्या अविवाहित माणसाला म्हणजे अण्णा हजारेंना भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढणं फार सोपं आहे, पण नोकरीमध्ये राहून वरिष्ठ यंत्रणेच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढणं किती अवघड आहे हे मी आयुष्यभर ठरलेलं आहे. त्या लढाईची कहाणी जागरणमध्ये आहे. आणि तिसरी गोष्ट अशी की मी जिथे जिथे केंद्र संचालक राहिलो, जिथे जिथे भरारी पक्कामध्ये राहिलो, तिथला निकाल किमान 70 ते 80% खाली आला. मी 4 वर्षाच्या कालावधीमध्ये 113 रेस्ट्रिक्ट केली. कधी शिक्षकावर, कधी प्राध्यापकावर, कधी तोत्यागिरी करणाऱ्या विद्यार्थ्यावरती गुन्हे दाखल केले. आणि हे करता करता मी देखील माझ्यावरती अनेक गुन्हे ओढवून घेतले. त्याची जागरण ही कथा आहे. माझा एक साधा प्रश्न आहे, सरकार कोणतंही येऊ द्या, पक्ष कोणताही नको द्या, पण कार्यालयामध्ये होणारा भ्रष्टाचार हा अजिबात कमी होत नाही. त्याची ती जागरण नावाची कहाणी असो. माझा सर्वात जास्त जीव घरदार, शेती आणि संसारापेक्षा पुस्तकावरती आहे. अगदी मी भाग्यवान आहे. नामदेव ढसाळांच्या सोबत कविता म्हणल्या, आनंद यादवांच्या सोबत अनेक वेळा साहित्य संमेलनामध्ये सहभागी झालो. आनंद यादव तर लातूरला माझ्या घरी यायचे. असो, 1984-85ला जेव्हा माझा पहिला कविता संग्रह निघाला तेव्हा 10,000 शिक्षक सोसायटीचे कर्ज काढून मी पहिला कविता संग्रह काढला. अशी ही सारी कहाणी. असो, लेखकांचं लेखन हा श्वास असला पाहिजे आणि तो त्यांचा श्वास असला पाहिजे. एवढ्याच भावनेची 4 ओळीची कविता म्हणतो आणि थांबतो. नाही झुकलो पोटासाठी, झुकलो नाही पाण्यासाठी. नाही झुकलो पोटासाठी, झुकलो नाही पाण्यासाठी. तहानेची ही कोरड घेऊन जगतो आहे कवितेसाठी. नको तो मजला रात्रीच्या गाड्या, नको तो मजला कात्रीच्या माड्या. कवितेमधून पूर्वीत राहील माणुसकीच्या अफाट वाड्या. कविता माझी माझी प्रेयसी, कविता माझी माझी आई. संसाराच्या वादळवेळी कविता माझी जाई जुई. नाही हरलो उद्यासाठी, झुरलो नाही गाद्यासाठी. नाही हरलो उद्यासाठी, झुरलो नाही गाद्यासाठी. श्वास माझा सळसळतो आहे लक्ष फुलांच्या कवितेसाठी, लक्ष फुलांच्या कवितेसाठी. माननीय रमेश सुतार यांचाही सत्कार होतो आहे. पुणे जिल्हा ग्रंथालय उपाध्यक्ष माननीय रमेश सुतार सर. खरं म्हणजे इतकं अप्रतिम भाषण म्हणजे मी साहित्यावरचं यापूर्वी ऐकलं म्हणजे इतकं सुंदर. आणि मला वाटतं की देशमुख सरांची कौतुकाची थापी मला वाटतं साहित्य अकादमीपेक्षा कमी नसावी. इतकं सुंदर त्यांनी या ठिकाणी सर्वांना पुरस्कृत केलेलं आहे. यानंतर खरं म्हणजे
मी मुद्दा पण प्रमुख पाहुण्याला सुरुवातीला बोलायला काय होतं की जेव्हा आपण प्रमुख पाहुणे शेवटी ठेवतो तेव्हा मनस्थिती नसते ऐकायची, त्यामुळे हे मला वाटतं प्रयोग खूप चांगला झाला. पण आता एक माझ्याकडे प्रश्नाची उभा असा आहे की अजून 2 वक्ते आपल्याला बोलायची इच्छा आहे. मी त्यांना विनंती करतो की एक थोडक्यात 5-5 मिनिटं जर बोलले तर आपलं सहकार्य आम्हा सगळ्यांना राहील, कारण परत पुन्हा सर्व नाम जायचे. मी अरुणजी बोराडे सर, इंद्रायणी साहित्य परिषद मोशी यांना विनंती करतो की आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करा. खरं तर सरांचं बोलल्यानंतर बोलणं खरंच उचित नाही, संतोषजींना ते सांगितलं होतं. परंतु राजगुरुनगरच्या या भूमीमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेला सरांनी वर्णन केलेले सर्व शब्द पुन्हा मी रिपीट करणार नाही, पण खरोखर मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य याच्या संवर्धनासाठी जाणीवपूर्वक संतोष गाडवे आणि त्यांची टीम जे काम करत आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागामध्ये साहित्य चळवळ चालवणं एवढं सोपं नाही. कष्टकरी वर्ग, शेतकरी वर्ग, त्याच्या अनेक व्यथा, त्या व्यथातून मनामध्ये जरी असलं तरी मनातून लिहिलेलं एक वेळ घरात बसून शब्दामध्ये मांडता येईल, परंतु पुन्हा वेळ देऊन सभागृहामध्ये येऊन उपस्थित राहणं याला प्रॅक्टिकली जमत नाही. पण नामदेव ढसाळ हे नाव ऐकलं संतोषजीच्या फोनमध्ये, मी म्हटलं त्यांना श्रद्धांजली म्हणून मला यावं. 1 वर्षापूर्वी त्यांच्या नावाचं साहित्य संमेलन देखील कनेर सरला झालं होतं, त्याचंही मी उपस्थित होतो. योगायोगानं नामदेव ढसाळ सरांचा आणि माझा वैयक्तिक चांगला परिचय होता. आणि त्यांच्या भूमीमध्ये मगाशी आमचे मित्र ॲडव्होकेट सतीश बोर्डे सरांनी उल्लेख केला. त्यांचे वडील नानासाहेब बोर्डे सर 30 वर्षापूर्वी, 35-40 वर्षापूर्वी या परिसरामध्ये खेडोपाडी फिरून त्यांनी ग्रंथालयाची चळवळ पोहोचवण्याचं काम केलं. मग क्रांतिकारक असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे असतील, नानासाहेब गोगावले नावाचं व्यक्तिमत्व त्यांनी शब्दबद्ध केलं, त्याच्यामध्ये काम करण्याची संधी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला मिळाली. ही कामगार चळवळीमध्ये काम करत असताना नारायण मेघाजी लोखंडेंची देखील ही भूमी, क्रांतीवीर राजगुरूंची ही भूमी, या सर्वांच्या भूमीला पदस्पर्श करून आपण त्यांच्यातून उतराई होण्याचा आणि एक छोटासा कलवर प्रयत्न म्हणून आपण या ठिकाणी त्यांच्या भूमीला आदरांजली म्हणून या ठिकाणी येणं हे निश्चितच. आणि हे सर्व करत असताना संतोष गाडवे आणि त्यांची सर्व मित्रपरिवार हे जे काम करतोय हे अतिशय आव्हानात्मक काम. मला आनंद वाटतो की या ग्रामीण भागामध्ये देखील 1 महिन्यापूर्वी इथून जवळपास 40 किलोमीटर पश्चिमेला साखरवाडीला मागच्या महिन्यामध्ये आपण ग्रंथालयाचं उद्घाटनासाठी बोलवलं होतं. मला फार कौतुक वाटलं त्या गावाचं. 150 उमऱ्याचं हे गाव आणि त्याच्यामध्ये तिथून शहरामध्ये गेलेली 5-25 मुलं एकत्र येतात आणि गावातून राहिलेल्या मुलांसाठी ग्रंथालय उभं करतात. अतिशय सर ही एक चांगलं लक्षण आहे. म्हणून या मराठी साहित्याचं, संस्कृतीचं आणि या साहित्य परंपरेचं जतन करण्याची कामगिरी आमच्या खेड्यापाड्यातला माणूस करतोय, त्याचं कौतुक करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्या कौतुकासाठी आदरणीय केशव सर, प्राध्यापक डॉक्टर केशव देशमुख सर या ठिकाणी आले. मी मागील महिन्यामध्ये त्यांचं सबनीस सरांच्यावरचं जे भाष्य ऐकलं, मी त्यांच्या प्रेमात पडलो की ही माणसं आता ऐकणारी माणसं कमी झालेली आहेत, की ज्यांचं ऐकावं आपण, जे अंतःकरणातून नेहमीच्या देठातून आपण म्हणतो ते बोलतात, तळमळीने सांगतात, अशी माणसं आता महाराष्ट्राच्या साहित्याच्या व्यासपीठावरती कमी आहे. बाकी साहित्य चळवळीत देखील सर आपण पुरस्कारांचा उल्लेख केला. संतोषजींनी खूप एक नाव ऐकल्यानंतर प्रत्येक मोठ्या साहित्यिकाचं, मग शंकर पाटलांना, आमचा कथाकथनकार शंकर पाटलांना समाज कुठेतरी विसरत चालले ते असं वाटत असताना तुम्ही साहित्याच्या पुरस्काराच्या रूपाने त्यांना जागृत केलं आणि त्यातली कथाकार निवडला. आणि शहरी भागामध्ये पैसा आहे, परंतु पैसा उकळणारी साहित्य चळवळीचे कार्यकर्ते पण तयार झाले. मग तू इतकं दे, मग तुला हा पुरस्कार देतो. अरे त्याचा आणि त्या पुरस्काराचा संबंध काय, आणि तुझा आणि त्याचा तरी संबंध काय? संदीपजींनी हात जोडले, ते आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये आहेत अशी काही उदाहरणं. तर हे आपण ह्या छोट्याशा ह्याच्यामध्ये एक गुलाबाचं फूल देऊन त्याच्या पुस्तकाचं जे कौतुक केलं, त्याच्या शब्दांचं जे कौतुक केलं, त्यासाठी मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. अधिक वेळ न घेता पुढचे वक्ते आपल्याला थोडेसे ऐकायचे. मी आपल्या सर्वांना आणि संयोजकांना धन्यवाद देतो आणि आपल्या साहित्य चळवळीला मनापासून सतीच्या शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. कविता मॅडम आपलं देखील अभिनंदन. धन्यवाद सर. कला ही सती सावित्री
सावित्रीसारखी असावी. तिला जर कामिनी कांचनाचा स्पर्श झाला तर ती फक्त पैशांचे छापखाने टाकण्याचं काम करते. मला वाटतं वळसे पाटील सरांनी मधुकर गिरबिले यांना दिलेले हे उत्तर आजही माझ्या कानात आहे आणि त्यांना अनेकदा मी त्यांचं व्याख्यान ऐकलेलं आहे. मी माननीय वळसे पाटील सर यांना विनंती करते की आपण आपले 2 शब्द मांडायचे आहेत. आदरणीय सर्व सज्जन, चंद्रवेद्याला चंद्रच्या पहिली सर्व ही सदा सज्जन स्वर्गी होतो. चंद्रासारखे शीतल हात परंतु परिचित सूर्यासारखे तेजस्वी परंतु ताकददायक नाही. ज्यांनी आता भाषण केलं, आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत ते ओटातून नाही तर अंतकरणाच्या पेटातून बोलले. पोटातून निघणाऱ्या शब्दांना अंतकरणाचा पाठिंबा नसेल तर त्या शब्दांची किंमत वाऱ्याच्या दरीपेक्षा आलीच नाही. त्याचं भान ठेवून ते बोलले. आपल्या देहाच्या उंचीपेक्षाही विचाराची उत्तुंगता, प्रत्येक श्रेष्ठता, आचरणाची शुद्धता ही ज्यांच्या जीवन राजाची वात्राला लाभलेली जनता देखील आहे. अशा प्रकारचा आदरणीय आपले देशमुख साहेब या ठिकाणी बोलून गेले. हे बोलल्यानंतर मला बोलण्याची काही गरज नव्हती, परंतु संतोषजी म्हणाले की 2 शब्द तरी बोला आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्यासाठी तरी बोललं पाहिजे म्हणून मी आपल्या स्वीकारून आहे. तर सांगू का तुम्हाला, अवघ्या महाराष्ट्रामध्ये राजा शिवछत्रपतीचं चरित्र सांगण्याचं काम केलं. गेल्या 50 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात, अनेक तालुक्यात, अनेक राज्यामध्ये निघलो. अशा प्रकारचं काम करीत असताना तरुणांच्या मनातील कर्तृत्वाचा यज्ञ प्रज्वलित करण्यासाठी राजा शिवछत्रपतीच्या व्याख्यानाची सभेला टाकण्याचं काम मी 50 वर्षे केलेलं आहे. तरुणांच्या मनातील कर्तृत्वाचा यज्ञ प्रज्वलित करण्यासाठी मला तरुणांच्या पुढे बोलणं फार आवडतं. एका अर्थाने माणसाच्या हाताचा पायाचा पाडला तुकडा म्हणजे 100 नाही तर 1000 निष्ठावंतांना जन्म देण्याचं काम या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पुणे केलं असेल तर ते शिवछत्रपतीनं आपल्या 17 वर्षामध्ये 17व्या तरुण वयामध्ये केलं. अत्याचारी माणसाच्या शरीरातून सांडलेल्या रक्ताच्या थेंबातून स्वराज्याच्या व्यवस्थेची ज्ञानेश्वरी बांधण्याचं काम राजा शिवछत्रपतीने केलं. आणि ह्या राजा शिवछत्रपतीचं कर्तृत्व सांगणं म्हणजे ज्ञानेश्वरी वाचून दाखवण्यासारखाच प्रकार आहे. जवळच आळंदी नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी ज्ञानेश्वरांचं मंदिर आहे. 14-15 वर्षाच्या ज्ञानदेवानं ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला आणि अध्यात्माच्या जगामध्ये हिमालयासारखी उत्तुंगता निर्माण केली. ज्ञानेश्वराची उंची म्हणजे खऱ्या अर्थानं कर्तृत्वाची उंची आहे. आणि अशा प्रकारच्या ह्या ज्ञानेश्वराच्या मंदिरामध्ये आपण सतत जातो. ज्ञानेश्वराचं दर्शन त्या निमित्तानं आंबेडकरांच्या निमित्तानं झालं. एवढ्या लाघवी आणि सुंदरशा शब्दामध्ये त्याने आपल्यापुढे वर्णन करून सांगितलं. कविता कशी असावी, कविता कोणाची असावी, कविता कोण जगले या ठिकाणी तर त्यांनी संतोषचं नाव घेतलं. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुले, रात्र थंड झाली, भाकरीचा चंद्र शोधल्या जिंदगी बर्बाद झाली. अशा प्रकारचं आयुष्य प्राप्त जगलेला हा संतोष नावाच्या मुलानं जे काही सुंदरसं काव्य लिहिलेलं आहे ते खऱ्या अर्थानं तुमचं आमचं सर्वांचं काव्य आहे. ते मला फार आवडतं. मी त्यांच्या कविता पुष्कळशा वाचलेल्या आहेत. आज त्यांनी मला आग्रह करण्याची कोणत्या परिस्थितीमध्ये आमच्याकडे तुम्ही येऊनच जा आणि म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे. तर तेजस्वी सौंदर्य कोणाला समजावून सांगावं लागत नाही, डोळ्यांना आपण ते जाणवतं. रात्र राणीच्या सुगंधाची चर्चा बरोबर कोणी करत बसत नाही. वाऱ्याच्या स्मृतीबरोबर राजा की म्हणून सकाळकात कसं प्रसन्न होऊन जातं. लहान मुलाच्या आविक पात्याची गोळी समजावून सांगण्यासाठी पुस्तकं काढण्याची आवश्यकता नाही. ओठांना ती कुमारी कळतेच करते. सुंदर आणि सजीव कलाकृतीचं देखील तसंच आहे. सर म्हणजे आमच्या महाराष्ट्रामध्ये असणारी एक सुंदरशी कलाकृती आहे. खाऱ्या मासाची जिवंत कलाकृती आहे. त्यांचा एक एक शब्द अत्यंत सुंदरसा लेखनाला टाकारून समाजापुढे टाकलेला, त्याला अनुभवाची फार मोठी जोड आहे. त्यांनी उंची कर्तृत्व लागलं आहे. अशा प्रकारच्या सरांनी केलेलं विषय मला फार आवडलं. मी अनेकांची भाषणं आतापर्यंत ऐकलेलं आहे आणि अनेकांच्या पुढे मी देखील बोललेलो आहे. दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये 8 लाख लोकांच्या मध्ये प्रमुख पाहुणा देखील होतो. परंतु या ठिकाणी बोलत असताना ह्या दसऱ्याच्या मेळाव्यापेक्षा देखील गुणवंतांचा सुंदर या ठिकाणी असणारे सर्वजण बुद्धिमान आहे. या बुद्धिमानांच्या पुढे, ह्या ज्ञानेश्वरांच्या पुढे बोलत असताना मला थोडा प्रश्न पडत होता. सिद्धंती मग गात्राने उत्तर भारतामध्ये वंदे भारतामध्ये लढणारा जो उत्तर होता त्या उत्तराला जशी त्या सभेत लोकांच्या लोकांच्या पुढे गेल्यानंतर जर थरथर वाटू लागली तसं मलाही काहीच वाटून गेलेलं होतं. तरीसुद्धा तुमच्यासाठी मी बोललोच पाहिजे. कमीत कमी माझ्या संतोषसाठी बोललं पाहिजे.
संतोषी कविता अत्यंत देखणी आणि सुंदर आहे, वास्तववादी आहे, जनमानसाची आहे, तुमच्या आमच्या सुखदुःखाची कविता आहे आणि ती कविता मी वाचलेली आहे म्हणून तुमच्यापर्यंत सांगतो. मला देखील कवितेचा छंद आहे, परंतु माझ्या कविता घरी फाटल्या गेल्या, बऱ्याचशा लोकांनी फाडून टाकल्या, म्हणून ती कविता काही मला तुम्हाला सांगायची नाही. उज्ज्वल कृणी जंजलवाली गाण्यावरती खडी, हिरव्या राणी उभी सांगली श्रावण मेघावली, जलवलयाची तुझी कुंकणे, जलवलयाची तुझी कंकणे करत किंचिती, गेली खऱ्याने सलील भाषा ही कविता त्याची, हे शिकायला ती रात गुंतली, हे शिकायला ती रात गुंतली, वसंत गाली हसे, प्रीत देवता पुत्र माझी तुझवीन कविता रुसे, अशा प्रकारची कविता होती. ती कविता अजून देखील होती, पण कारणास्तव ती थांबली. तिचं आयुष्य लवकर संपलं, का संपलं हे मी सारं सांगत नाही, परंतु मात्र अशा प्रकारचे प्रसंग कवी लोकांना या साहित्यिकांना सुद्धा येतात. अशा प्रकारचा हा प्रौढ कलावंत वर्ग माझ्यासमोर बसलेला आहे आणि त्यांच्याकडे बोलत असताना आज मला अतिशय आनंद होता. माणसाच्या जगातले काही आनंदाच्या भाषा असतात की देवानं सुद्धा निळ्या अनंत आकाशाच्या छतामध्ये एकत्र जमावं आणि लक्षामध्ये चांदण्यांच्या नेत्रांना नेडावं, अशा प्रकारचा आनंदाचा क्षण आहे. आपण सर्वजण माझ्या समोर आहात आणि मी तुमच्यापुढं बोलण्यासाठी जरी व्यासपीठावर असेल तरी माझ्या जीवनामध्ये असताना अति आनंदाचा क्षण आहे. साहित्यिकांच्या पुढं बोलणं म्हणजे अमृत संजीवनी आहे असं मला वाटून जातं. मी काही जास्त बोलणार नाही कारण वेळ संपलेली आहे. त्यामध्ये आमचे हे सर सुद्धा बोलून गेलेले आहेत, ते मोठे साहित्यिक आहेत, त्यांचं सुद्धा भाषण अतिशय सुंदर वाटलं, सरांचं वाटलंच वाटलं. अशा प्रकारे आपल्यामध्ये सुद्धा काही मोठे कलावंत असतील, त्या कलावंतांनी खूप प्रयत्न करावा, खूप मोठं व्हावं आणि आव्हानामध्ये जी दिलेली आहे ती कवी लोकांनी आपल्या प्रतिभेने हातामध्ये पकडावी. कला ही स्वभाव स्तुती असते, पवित्र असते, ओजस्वी असते, तेजस्वी असते, पण काही झालं तरी तिथं म्हणजे श्रीमन असतं. कीर्तीच्या कांचन स्वतःचा त्यांना मोह पडतोच पडतो आणि या मोहामुळे अनेक कर्तव्यात कलावंत आपल्या पवित्र सर्वांचं रूपांतर कल कारखान्यामध्ये करतात, बाजारपेठामध्ये करतात. कलेची अंतर्मुख समाधी ज्यांना लागली ती यशाच्या वेळी मोठ्या खिडकीच्या शिखरावर जातात. चिरंतनाचा ढाक ज्यांना आहे ते खऱ्या अर्थाने यशस्वी कलाकार होतात. आपल्यामधून देखील अशीच सुषमा कदम सुंदरसे अशा प्रकारचे वारंवार निर्माण हो, सरांसारखे बोलणारे सुंदरसे फटकर अशा प्रकारचे वक्ते हो, अशा प्रकारची या ठिकाणी परमेश्वराकडे आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो. आणि या कार्यक्रमासाठी शिवाजीरावजी आलेले आहेत, त्याचप्रमाणे आमचे बाळासाहेब आत्ताच निघून गेले, आमचे गिरविजी सर आहेत, ते फार माझ्यावर प्रेम करतात. अशा प्रकारचे अनेक माणसं आहेत, अनेकांची नावं मला घेता येतील, पण वय वर्ष किती 80 वर्षाचे झाले, बळ नसणाऱ्या पायाच्या खांबावर देखाचा उद्धार ठेवणारा सांभाळ मी तुमच्या पुढे बोलण्यासाठी संध्याकाळी उभा आहे. या जीवनाच्या संध्याकाळी बोलत असताना काही खरतर कापू लागलेले अशा कालखंडामध्ये वाटून जातं. जीवनात खूप करायचं राहून गेले, खूप खूप छान छान बोलायचं होतं, पण मला आता बोलता येणार नाही कारण माझं वय संपत आलेलं आहे. अशा कालखंडामध्ये मला वाटून जातं आभाळाला थापडा मारायच्या होत्या, विध हातामध्ये पकडायची होती, नक्षत्राशी नातं जोडायचं होतं, हा सारा पुरुषार्थ करायचा होता. पण विकार करून आहे, बोट धरतं आणि ते तरुण पण नकार आहे, बोट धरतात पुढे केव्हा करून जातं हेच समजत नाही, की म्हातारा केव्हा झालं हे उमगलं नाही. अशा प्रकारच्या ह्या कालखंडामध्ये माझ्या जीवनाची सुरुवाती काय जाते. परंतु परमेश्वराकडे प्रार्थना करतो माझ्यासारखे प्रतिभा संपन्न जे मुली लोक आहेत त्या सर्वांचं परमेश्वराने कल्याण करावं आणि त्यांनी आपल्या दीपानं, आपल्या सूर्य तेजानं, चंद्र प्रकाशानं लोकांना अत्यंत शांतता द्यावी असं मला वाटतं. जास्त काही मी बोलत नाही, काही न बोलता माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अगदी सुरुवातीपासून ज्यांनी सुंदर सूत्रसंचालन कार्यक्रमाला रंगत आणली त्यांचा सन्मान प्राध्यापिका कविता कडलक मॅडम यांचा सन्मान मी देशमुख सरांना विनंती करतो की कविता मॅडमचा सन्मान करावा. इकडे आणि आता आपण समारोपाकडे जात आहोत. खरं म्हणजे एक शल्य माझ्या मनात नेहमी पोचत राहतं. काय असतं की जिथं ज्ञान असतं तिथं धन नसतं आणि जिथं धन असतं तिथं ज्ञान नसतं. तर आमची अवस्था ही अशीच आहे. जे काही आम्ही पुरस्कार दिलेत तर त्यामध्ये आम्ही मानधन किंवा रोख रक्कमा ही आमची थोडीशी शल्य राहतं.
मला कधी कधी वाटतं की आपल्याकडे जर खूप पैसा असता, कुबेरासारखी संपत्ती असते, काय केलं असतं. तर माझं म्हणजे पूर्वी असं जो वाटायचं की आपण कुबेराची जी संपत्ती जर मिळाली असते आपण कवीवर लेखावरती उधळली असते. पण मी दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही तुम्हाला योग्य तो त्याबद्दल आम्ही सहकार्य करू शकत नाही. असो, यानंतर कार्यक्रमाचं जे आभार आहे ते आभार प्रदर्शनासाठी आमच्या साहित्य परिषदेचे माननीय मधुकर गिलबिले गुरुजी यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी अमूल्य प्राणांत अमूल्य बलिदान दिलं ते मातीचे मानसपुत्र हुतात्मा शिवराम राजगुरू तथा देशाच्या राजधानीच्या तख्तावरती साहित्याच्या रूपानं पद्मश्री नावाचा महान पुरस्कार ज्यांना मिळाला ते पद्मश्री नामदेव ढसाळ. आणि म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा राजगुरुनगर यांच्या वतीनं आज या ठिकाणी एक सुंदर आणि देखणा कार्यक्रम गेली काही दिवस हुतात्मा राजगुरूंच्या भूमीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत असताना आज देखील हा साहित्य परिषद आणि कैलासवासी नानासाहेब गोरडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आयोजित केला. त्या प्रित्यर्थ ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचा गौरव या ठिकाणी केला. आणि म्हणून या कार्यक्रमासाठी ज्यांच्या शुभ हस्ते ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला ते मराठवाडा विद्यापीठातील नामवंत प्राध्यापक आमच्या सर्वांचे मार्गदर्शक ज्यांच्या वाणीनं खऱ्या अर्थानं आपण सर्वजण साहित्यिक मंत्रमुग्ध झाला ते प्राध्यापक केशव सखाराम देशमुख सर यांचं सर्वात प्रथमतः परिषदेच्या वतीनं अंतःकरणापासून आभार मानतो. आपण उपस्थित झाला, साहित्यिकांचा गौरव केला, एक उत्तम विचारपीठावरून आपण विचारांची मांडणी केली, ती निश्चितपणाने साहित्यिकांना प्रेरणा देणारी आहे, प्रोत्साहन देणारी आहे. त्याबद्दल प्रथमतः आपल्या अंतःकरणापासून आभार. सोबतच महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा भोसरी सरमणे पुरुषोत्तमजी सदाफुले सर आपण या ठिकाणी उपस्थित झाला, आपल्या देखील मनापासून धन्यवाद. इंद्रायणी साहित्य परिषदेचे सरमणे बोराडे सर आपला धन्यवाद. आणि उभ्या महाराष्ट्रभर आयुष्याच्या संध्याकाळी देखील तरुणांना लागेल अशा प्रकारची ऊर्जा घेऊन आपल्या मुखातून उभ्या आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन कार्य यांनी सांगण्याचं काम केलं ते आमचे खऱ्या अर्थानं मार्गदर्शक सरमाडे प्राध्यापक गुलाबराव वळसे सर आपल्याला देखील धन्यवाद देतो. यासोबतच ज्या संयुक्त विद्यमानं हा संस्था चालते ती कैलासवासी नानासाहेब गोरडे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक तथा चापेकर स्मारक समितीचे संचालक ॲडव्होकेट सत्यजी गोरडे सर यासोबतच पलीकडे आमचे मान्यवर आहेत भोसले सर त्यांना देखील या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि ज्यांचा ज्यांचा गौरव झाला त्या सर्व साहित्यिकांना राज्यभरातून आलेल्या कवी लेखक साहित्यिकांचा ज्यांच्या ज्यांचा सन्मान झाला त्या सर्व साहित्यिकांचा देखील आभार मानतो. कारण इतक्या दूरवर या ठिकाणी कार्यक्रमासाठी येणं त्यांचं देखील या ठिकाणी आभार मानतो. शिवांजली साहित्यपीठ तथा महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाळकवाडी त्यांचे संस्थापक अध्यक्ष आमचे आदरणीय इंजिनियर शिवाजीराव चाळक सर ठिकाणी उपस्थित आहेत. सोबतच त्यांनी जे जे उपस्थित आहेत ज्यांना ज्यांना काही संस्थांना पुरस्कार दिले काही व्यक्तींना पुरस्कार दिले आणि तथा साहित्यिक या सर्वांचं देखील आपण उपस्थितीबद्दल आभार मानतो. पंच समिती सभागृहामध्ये ते सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल आमचे गट विकास अधिकारी सरमणे विशालजी शिंदे साहेब असतील आणि यासोबतच अनेक कवी लेखक या ठिकाणी उपस्थित ज्यांनी सूत्रसंचालन केलं त्या प्राध्यापक कविता शेळके यांना देखील या ठिकाणी व्यासपीठावरून धन्यवाद देतो. आणि अनावधानाने मोठ्या कार्यक्रमामध्ये अनावधानाने परिचित लोक असतात, एखाद्याचं नाव राहतं एखाद्याचा सत्कार राहतो, हा घरचा कार्यक्रम कौटुंबिक कार्यक्रम या नात्याने आपण उदाहरणार्थ आम्हाला माफ कराल अशा प्रकारची आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला अशा प्रकारची उद्घोषणा व्यासपीठावरून करतो. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.